आमच्या ओमला ताप आलाय आज. बघा कसा समोर जाऊन गेला आमचा ओम्या. चल 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 शावनी चल. हा बघा 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 कशी येते. रातच्या उठत होत्या 4 वाजे 3 वाजेच्या. हाय आज आम्हाला श्यामनगर सगळा लोक असले या बोजवाले जो बी आहे. रवीच्या घरी आलेले त्याच्या सगळ्या पुतण्या झाल्या त्या याला बँगलोरला. आणि बघा आमचा ओम नाराज झालाय थोडासा चालल्या म्हणून, कारण की रोज. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. कशा तुम्ही मजेत नाही मजेतच असाल. सकाळी सकाळी बघा किती भारी असं वातावरण झालं आहे वरच्या साईडला. म्हणजे अशा वातावरणात असं वाटतं की पाऊस पडतो काय, पण 2-4 दिवस झाले पाऊस. मे महिन्यात कधी पाऊस पडत नाही, तो अचानक आलेला होता त्यामुळे ते वाटत होतं. आज सकाळी सकाळी पण बारीक फवारा आला थोडासा आणि नंतर काय कुठं गायब झाला माहीत नाही. तर बघा आमच्या रवीचं पिल्लू आहे ना या वाकरांमध्ये बघा कसं फिरत आहे. ये तिकडनं फिरत चालत चालत ते इकडे ये बघा आता येते का. चल 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 शावनी चल. हा बघा 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 कशी येते. अरे 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 एक नंबर. तुला फिरता येतं बापू, उड्या मारते तू जर. हा अरे तुझ्या बहिणी सगळ्या हसतायत. हा लय भारी पळते का. नाही मामाकडे येणार. मामा बोलवतो, मी नाही मामा बोलवतो. ये अरे वा वा वा. माझा डुप्लिकेट आहे काही डायरेक्ट सेम टू सेम दिसते. सकाळी लागली ती मला खूप जोराची भूक, त्यामुळे आता तेजूने आणलंय माझ्यासाठी मस्त डाळ आणि चपाती. करतो मी जेवण. तू आंघोळ केली नाही काय नाही. बघा हा पोरगा आमचा कसा आहे, विदाऊट आंघोळचा ते लॉलीपॉप चोखतोय तोंडात. हा हे काय साठी आणून ठेवली बॉटल. पिली नाही का तू त्या दिवशी का. आंघोळ तर करो मा. तोंड बघू कसं दिसतंय इकडे बघ. अरे लय घाण दिसतंय. हवाय काय मला खायला नाही. तुम्ही खायचं वा रे वा. मला लय आवडतं हा खाला. तुम्ही पण खाल्ला असेल कधीतरी, पण खूपच छान लागतंय. आता मला पण भेटेल थोडासा खायला, त्याला मी पण खाऊन घेतो. मला होते सगळं गणगोट आंब्याचा रस करत होते मोठा, एवढा मोठा बोगन भरून मांडे करत होते. तर सगळे लोक जेवत होते. आले पै पाहुणे असे बघत स्वयंपाक करत होते बाया. रातच्या उठत होत्या 4 वाजे 3 वाजेच्या. हाय आज आम्हाला श्यामनगर सगळा लोक असले या बोजवाले जो बी आहे जो बी आहे. म्हणजे पुरं गाव सकाळची मग पुरी गल्ली गाव असा मैत्रिणी सगळी दादी की मैत्रिणी समजा अशी बहिणी बेट्या भाषा बहिणी समजा एवढे आंबे. हा आणि ते लोकांना खाऊ घालायचे. तेवढा आंब्याचा रस करायचा सगळ्या सुनांना पोरींना वाऱ्यांना सगळ्यांना स्वयंपाक करायचा मस्त. ती परंपरा संपली हो मग आता. संपून गेलं सगळं काय झालं. आता फक्त लोकांचं त्याच्या बोलवायचं. अशा पोळ्या करायच्या मस्त बाया अशा बसायच्या सगळ्या बाया लाईनीनं पोळ्या करायला सगळं जण जेवायला बसायचे असं मस्त व्हायचं. आता काहीच नाही. आता काय कोण कोणाला ओळखत नाही. मोठं ते पडलं आहे ना, ते पडलं भरून तर निसे पापड तळत ते डाळ ते काड्यांचं एवढं काड्यांचं ढालं ते एवढं मोठं तेवढं ढालावरून फुललंय पापड तळे. अरे पोरं स्वरा अशी मजा करत एकदा आंब्याचा रस खायत, पण मन सक्त खाऊन घे. काही त्रास नाही काही नाही, सगळे बसून खा असं होतं पहिले. आता काय आहे, आता एक आंबा आणला तो खातो एक खातो झालं. पहिल्या काळामध्ये जे जुने लोक होते ना त्यावेळेस आंब्याचा रस बनवायचे म्हणे. आणि म्हणजे जेवढे सख्खे नातेवाईक सगळे बोलून असे आमरस खायचे मस्त म्हणे. आई म्हणजे आईचा जो जुना अनुभव आहे. आईचा म्हणजे 60 वर्ष वय माझ्या आईचं वय 60 वर्ष म्हणजे 30-40 वर्षाच्या अगोदर. म्हणजे मी लहानसा असेल तेव्हा. म्हणजे अशी लोक यायचे त्यावेळेस. मोबाईल काही नव्हतं ना. आता काय. आणि आता प्रत्येकाचं आता ज्याच्या परीचा पैसा आहे सगळा आहे. काय कोणी गरीब नाही. आंघोळ केली बघ आमच्या ओम्याने अजून आंघोळ केली नाही. आमचा ओम बघा असाच बसलाय. काय रे चल. आमचा ओम नाही म्हणतो आज आंघोळ करायचा. सांग रे बाबू याला आंघोळ कर म्हणून. मला जाम फुटलाय तरी पण मी रडणारच नाही. तरी पण आंघोळ करणार पुन्हा. आलू उतरणार. हा मी तरी पण आलू उतरतो करतो ना. तरी पण मी याला सांग ना तुझ्या भाषेत सांग.
चल रे. 3 दिवसानंतर खरोखर आज पाऊस सुरू झाला आहे. म्हणजे 3 दिवसापासून सांगतोय की पाऊस पडेल. बघा गाडीवर तुम्हाला दिसत असेल पाऊस पडताना. बघा मी सकाळीच म्हणलो वातावरण भारी झालं आहे आणि पाऊस आलेलंच होतं. तर चला मी घेतो पावसाची मजा, तुम्ही पण घ्या तुमच्याकडे जर पडत असेल तर. पासून तिकडे गेला होता ना, मग आता काय जायची गरज आहे? खेळायला नको आता, चल घरात बस. हा काय घ्यायला? नको आता नको तो. ओके चल आता घरात बस. तुम्ही तिथं तू काय खेळत? सायकल तेजा पण होता का? थोड्या वेळात आलं त्याचे. थोडा वेळात काय? थोड्या वेळात आला त्याचे. थोडा वेळ झाला आला होता असं. मग ते पोरं काय म्हणत होती? सायकल फिरवत होते आज ते. जाऊन तिथं सकाळपासून चालू सायकल सकाळपासून चालू आहे. बाबा नको आणू त्याच्या बॉल नको आणू, काहीतरी खायला ना का खायला घेऊन ये बेटा. माझ्या बॉलच नाही. अरे बॉलचं काय करशील मा? बॉलच नाही तो आहे ना आपल्याचा बॉल. अरे बॉल ते रासने फेक असं तिथं असं म्हणजे धाब्यावर चालला गेला. मग बॉल नको घ्यायला जाऊ. त्याच्या 10 रुपये दिले ना याला काहीतरी खायला आण. हा का बॉल मिल नको आणू बेटा, त्याचं काय ऐकू नको. जा रे चालला बघा गल्लीतल्या मित्राबरोबर काहीतरी खायला. याचं रोजचं काही ना काही नाटक असतं का? सो बिचारी गो आणलं खायला काय रे? खाल्लं पण पाय त्याचा खाऊन येतो आणि त्याचा घेऊन येतो. म्हणजे कसं चालू आहे ना? सांगत बी नाही ना. हा भांग बी पडला मस्त एकदम. कुठं जायचंय फिरायला? कुठून काढतो बॉल वरतून? आणि कोण चढून तू? अरे पडला तर आता पावसाचे दिवस आहे. पत्तर मित्र पडला तर तू बी त्याला काय शिकवतो रे? हा चप्पल काढाल तू एवढा तांदून करत आणि तुला बॉल काढायचा आता. नको काढू आता बॉल मेल. रवीच्या घरी आलेले त्याच्या सगळ्या पुतण्या झाल्या त्या याला बँगलोरला. आणि बघ आमचा ओम नाराज झालाय थोडासा चाललाय म्हणून, कारण की रोज मस्त ते एकमेकाजवळ खेळायचे. त्यामुळे आज ती चालली बेटा तू जा रे तू. बघ ओमा तुझे फ्रेंड चालले सगळे आज. ओम बाय कर त्यांना. मस्त होत्या त्या पुरी मस्त बरोबर. आमच्या इथं बाजूला आहे ना ओमच्या ज्या फ्रेंड्स होत्या ना सगळ्या गेल्यात. मी दाखवलं बघा तुम्हाला. म्हणजे त्या पोरी दिवसभर त्या ओम्याबरोबर खेळायच्या. म्हणजे ते ओम्या त्यांच्याजवळ खेळायचा आणि तिथं जेवायचं आणि तिथं दिवसभर तिथं असायचं. मला 2-4 दिवसापासून इकडे पोर आले त्यामुळे तिकडे जायला लागला. नाही तर तिकडेच राहायचं त्यांच्या घरी. कॅरम खेळणार, हे खेळणार, ते खेळणार. मज्जा होती. पोरी पण खूप हुशार होत्या रवीच्या पुतण्या होत्या. आता कुठे गेलता तू? मग कुठे गेलता मग? थकला का? नाराज होऊन आलाय. काय झालं बेटा? हा मग असं झाला कंटाळा आला का तिकडून? नाही मोबाईल सोडून बोलायचं का बाई? आपल्या मोबाईलला हात नाही लावायचा. तुम्ही सांगाल 10 रुपये द्या बघा असं. मग तो बॉल घेऊन आला. बॉल आणला नाही ना. बॉल म्हणतो दौडून गेला खाऊन आला. अशी तिकडे पैसे. अरे पैसे खाऊ घ्यायला तो काय बॉल आणायला गेला ना ओमा? तू उभा राहा ओमा, नीट उभा राहा. आमच्या ओमला ताप आलाय आज. बघा कसा मूर जाऊन गेला आमचा ओम्या. एक जण आजारी पडतात आमच्या घरात. काय झालंय काय माहिती. काल आई आजारी होती, आज ओम्या आजारी आहे. कस काय आला बेटा ताप? हा उन्हाने. उन्हात का गेलता मग? थंड पाण्यानं. थंड पाण्याने आंघोळ केली? पाण्यात फिरला नाही का? काय रे ओमा? बनवली मस्त खिचडी बघा. त्याला आम्ही करतो आता जेवण. सगळे बसले जेवायला. ओमाची तब्येत जरा डाऊन आहे आमच्या. ओमला घेऊन चाललो आता मी दवाखान्यात. चल बेटा ओमा. आता औषधी हॉस्पिटलमध्ये जाऊन आणलंय ओमला. आता बरं वाटतं बेटा? इकडे बघ. आमचा ओम एकदम नर्वस झालाय आज. अचानक भयानक ताप आला बिचारायला आज. शुभ संध्याकाळ मित्रांनो, कसे तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असाल. चला आजचा ब्लॉग करतो इथं एंड. पुन्हाच्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला उद्या भेटू नवीन ब्लॉग घेऊन. तोपर्यंत बाय.
हलवाई केला तयार नाही. आता पैसा भरपूर लोकांपाशी कोणी नंग नाही आता. हा. आता मोदीने एवढं दिलंय लोकांना खाता कावत नाही. हा ते बी आहे. त्यामुळे आता कोण काय कोण आता पण लोकांना आता माणुसकी राहिली नाही. हा ते बी सही आहे. आता फक्त मोबाईल, टीव्ही, मोबाईल गाडी गाडी बस.